नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा-TET 2021 याविषयी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर एकूण 30 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला असतो। या 30 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला असून हे 30 प्रश्न जे DEDचा अभ्यासक्रम असतो त्यावर आधारित असतात किंवा मग बालकांच्या विषयाशी संबंधित असतात। काही प्रश्न हे उपयोजनात्मक असतात। तशाच प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळेल। काही प्रश्न हे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील आहेत, तसेच काही प्रश्न उपयोजनात्मक स्वरूपातील असतील, ज्यामुळे तुमचा येणाऱ्या परीक्षेसाठी चांगल्या प्रकारचा सराव होईल। चला तर पाहूया आजच्या व्हिडिओचे प्रश्न। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, अध्ययन कौशल्यात कशाचा समावेश होतो? प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 कथन कौशल्य, पर्याय क्रमांक 2 संप्रेषण कौशल्य, पर्याय क्रमांक 3 वर्ग व्यवस्थापन कौशल्य व पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। अध्यापन कौशल्यात कथन कौशल्य, संप्रेषण कौशल्य व वर्ग व्यवस्थापन कौशल्य या सर्व कौशल्यांचा समावेश होतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्यांचा विकास करणे म्हणजे काय? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 मुक्त शिक्षण, पर्याय क्रमांक 2 शिक्षण, पर्याय क्रमांक 3 परीक्षा, पर्याय क्रमांक 4 मूल्यमापन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिक्षण। प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्यांचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, प्राथमिक शिक्षकांसाठी बाल मनोवैज्ञानिक। प्रश्न क्रमांक 3 आहे प्राथमिक शिक्षकांसाठी बाल मनोवैज्ञानिक किंवा बाल मनोविज्ञान यांचे ज्ञान असणे कशासाठी महत्त्वाचे आहे? तर पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 मुलांना अभिप्रेरित करण्यासाठी, पर्याय क्रमांक 2 मुलांना अनुशासित करण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 परीक्षेतील निकालांमध्ये प्रगती करण्यासाठी, तसेच पर्याय क्रमांक 4 आहे मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी। मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकाला बाल मनोविज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, प्राथमिक शाळेतील बालकांसाठी खालीलपैकी काय उत्तम मानले जाते? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 व्हिडिओ अनुरूप शिक्षण, पर्याय क्रमांक 2 प्रदर्शनाद्वारे शिक्षण, पर्याय क्रमांक 3 स्वतः घेतलेला अनुभव व पर्याय क्रमांक 4 आहे व्याख्यान पद्धती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वतः घेतलेला अनुभव। प्राथमिक शाळेतील बालकांसाठी स्वतः घेतलेला अनुभव हे सर्वात उत्तम मानले जाते। स्वतः घेतलेल्या अनुभवाद्वारे विद्यार्थी एकदम चांगल्या प्रकारे शिकतात, म्हणून स्वतः घेतलेला अनुभव हा उत्तम शिक्षणाचा मार्ग आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम यश मिळावे म्हणून काय करावे? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 त्याला पारितोषिक देण्याचे आमिष दाखवावे। शिक्षकाने काय करावे असा प्रश्न आहे। विद्यार्थ्याने परीक्षेत उत्तम यश मिळवावे यासाठी शिक्षकाने काय करावे? तर त्याला पारितोषिक देण्याचे आमिष दाखवावे। 2 नंबर आहे वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचे उदाहरणे द्यावी। पर्याय क्रमांक 3 आहे त्यांच्या योग्यतेविषयी कौतुक करून प्रोत्साहन द्यावे असा पर्याय क्रमांक 3 आहे व पर्याय क्रमांक 4 आहे यशस्वी विद्यार्थ्यांसोबत त्यांची तुलना करावी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्यांच्या योग्यतेविषयी कौतुक करून त्यांना प्रोत्साहन द्यावे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, व्यक्तीच्या अध्ययनावर परिणाम करणारे प्रमुख घटक कोणते? व्यक्तीच्या अध्ययनावर परिणाम करणारे प्रमुख घटक कोणते?
असा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 शारीरिक घटक, पर्याय क्रमांक 2 पर्यावरण, पर्याय क्रमांक 3 अनुवंश, पर्याय क्रमांक 4 पर्यावरण व अनुवंश। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्यावरण व अनुवंश हे व्यक्तीच्या अध्ययनावर परिणाम करणारे प्रमुख घटक आहेत। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 मर्मदृष्टीमूलक ही उत्पत्ती कोणाची आहे? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 कोहलर, पर्याय क्रमांक 2 कूट लेविन, पर्याय क्रमांक 3 डेव्हिड आसुबेल व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोहलर। मर्मदृष्टीमूलक ही उत्पत्ती कोहलर यांची आहे व या उत्पत्तीमध्ये त्यांनी चिंपांजी नावाच्या माकडावर प्रयोग केलेला आहे। या उत्पत्तीचा समावेश ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये केला जातो। उपपत्त्यांचे 2 प्रमुख गट आहेत, त्यामध्ये सहचार्यवादी उपपत्ती व ज्ञानात्मक उपपत्ती या 2 उपपत्त्यांच्या प्रकारांचा समावेश होतो। त्यातील ज्ञानात्मक उपपत्ती या प्रकारात कोहलर यांची मर्मदृष्टीमूलक ही उपपत्ती येते। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 थॉर्नडाईक यांच्या उत्पत्तीचे नाव काय? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 प्रयत्न प्रमाद पद्धती, पर्याय क्रमांक 2 चुका आणि शिका पद्धती, पर्याय क्रमांक 3 1 व 2 दोन्ही व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 व 2 दोन्ही, म्हणजेच थॉर्नडाईक यांच्या उपपत्तीचे नाव आहे प्रयत्न प्रमाद पद्धती किंवा चुका आणि शिका पद्धती। या पद्धतीमध्ये किंवा या उपपत्तीमध्ये थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग केलेला आहे व थॉर्नडाईक यांच्या उपपत्तीचा समावेश हा सहचार्यवादी उपपत्ती या उपपत्तीच्या प्रकारामध्ये केला जातो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 अध्यापनाच्या प्रमुख पद्धती कोणत्या? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 निरीक्षण पद्धती, पर्याय क्रमांक 2 सर्वेक्षण पद्धती, पर्याय क्रमांक 3 प्रायोगिक पद्धती, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। अध्यापनाच्या प्रमुख पद्धतीमध्ये निरीक्षण पद्धती, सर्वेक्षण पद्धती तसेच प्रायोगिक पद्धती या सर्व पद्धतींचा समावेश होतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 अध्ययन अध्यापनात प्रमुख महत्त्वाचे घटक कोणते? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी, पर्याय क्रमांक 2 पाठ्यक्रम, त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे अध्यापन पद्धती व पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। अध्ययन अध्यापनात प्रमुख महत्त्वाचे घटक आहेत विद्यार्थी, त्यानंतर पाठ्यक्रम म्हणजे जो अभ्यासक्रम असतो तो, आणि पर्याय क्रमांक 3 आहे अध्यापन पद्धती। अध्ययन अध्यापनात विद्यार्थी, पाठ्यक्रम व अध्यापन पद्धती हे तिन्ही घटक देखील महत्त्वाचे आहेत। हे तिन्ही घटक एका त्रिकोणाच्या माध्यमातून समजावून घेतले जातात। त्यामध्ये सर्वात वरती असतो बालक म्हणजेच जो शिकणारा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी, त्यानंतर पाठ्यक्रम व त्यानंतर असते अध्यापन पद्धती किंवा अध्यापनाचे मूल्यमापन। अशा प्रकारे शैक्षणिक प्रक्रिया ही त्रिकोणाच्या सहाय्याने समजून घेतली जाते। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 पर्यावरणाचा मानवी जीवनाशी कोणत्या प्रकारचा संबंध असतो? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 साधारण, पर्याय क्रमांक 2 औपचारिक, पर्याय क्रमांक 3 अनौपचारिक, पर्याय क्रमांक 4 घनिष्ठ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घनिष्ठ। पर्यावरणाचा मानवी जीवनाशी घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध असतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 शिक्षकांची सामाजिक जबाबदारी खालीलपैकी कोणती? तर पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 सामाजिक कार्यक्रमासाठी देणगी देणे, पर्याय क्रमांक 2 वृद्ध व्यक्तींना जेवण देणे, पर्याय क्रमांक 3 अशिक्षितांना शिक्षित करणे व पर्याय क्रमांक 4 आहे गरिबांना आर्थिक मदत करणे। हा प्रश्न उपयोजनात्मक स्वरूपाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
अशिक्षितांना शिक्षित करणे हे शिक्षकांची सामाजिक जबाबदारी आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कोणत्या काळात पाठांतर हे फायदेशीर ठरते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अध्यापनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे अध्यापनाच्या शेवटच्या काळात, पर्याय क्रमांक 3 आहे अध्यापनाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या काळात व पर्याय क्रमांक 4 आहे संपूर्ण अध्ययनाच्या काळात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अध्यापनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये। अध्यापनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाठांतर हे फायदेशीर ठरते। सुरुवातीला विषय घटक हा नीट समजावून घेणे आवश्यक असते व त्यानंतर शेवटी म्हणजे अध्ययनाच्या शेवटच्या काळामध्ये पाठांतर हे उपयुक्त किंवा फायदेशीर ठरते। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, शाळेतील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अभिप्रेरित करणे योग्य आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पाठांतरानंतर अध्ययनाद्वारे, पर्याय क्रमांक 2 आहे निवडलेल्या अध्ययनाद्वारे, पर्याय क्रमांक 3 आहे प्रासंगिक अध्ययनाद्वारे व पर्याय क्रमांक 4 आहे सखोल अध्ययनाद्वारे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सखोल अध्ययनाद्वारे। शाळेतील विद्यार्थ्यांना सखोल अध्ययनाद्वारे अभिप्रेरित करणे योग्य आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, शारीरिक कोणत्या गोष्टीवर अधिक खर्च केला जातो? इथं प्रश्न असा आहे शाळेमध्ये कोणत्या गोष्टीवर अधिक खर्च केला जातो? इथे शारीरिक नाही तर शाळेत हा शब्द आहे। शाळेत कोणत्या गोष्टीवर अधिक खर्च केला पाहिजे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बक्षीस वितरण, पर्याय क्रमांक 2 शैक्षणिक सहल, पर्याय क्रमांक 3 ग्रंथालय व पर्याय क्रमांक 4 आहे परिसर स्वच्छता। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रंथालय। शाळेमध्ये ग्रंथालय या गोष्टीवर किंवा या विषयावर अधिक खर्च करणे महत्त्वाचे आहे किंवा खर्च केला पाहिजे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, प्रदूषण नियंत्रण कसे आहे? प्रदूषण नियंत्रण कसे आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ऐच्छिक, पर्याय क्रमांक 2 गरजेचे, पर्याय क्रमांक 3 फायद्याचे, पर्याय क्रमांक 4 सांगता येत नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गरजेचे। अशा प्रकारचे सोपे प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारले जातात। प्रश्नांची काठिण्य पातळी ही सोपे अवघड अशा दोन्ही प्रकारची असते, त्यामुळे सोप्या प्रश्नांचा देखील परीक्षेमध्ये समावेश करण्यात आलेला असतो। तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रदूषण नियंत्रण हे गरजेचे आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, पर्यावरणाविषयी जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केंद्राची, पर्याय क्रमांक 2 नागरिकांची, पर्याय क्रमांक 3 राज्यांची व पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्वांची। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्यावरणाविषयी जबाबदारी ही केंद्र सरकारची, राज्य सरकारची तसेच प्रत्येक नागरिकांची देखील असते। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, भटक्या अवस्थेत माणूस काय करून राहिला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रश्नाचे पर्याय अगोदर पहा। पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कळम, पर्याय क्रमांक 2 थवे, पर्याय क्रमांक 3 टोळ्या, पर्याय क्रमांक 4 कुटुंब। तर इथं कळप असा शब्द आहे कळप। पर्याय क्रमांक 1 कळप, पर्याय क्रमांक 2 थवे, पर्याय क्रमांक 3 टोळ्या, पर्याय क्रमांक 4 कुटुंब। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टोळ्या। भटक्या अवस्थेत माणूस हा जेव्हा अन्नासाठी फिरत होता त्यानंतर शेतीचा शोध लागला, त्यानंतर माणूस हा टोळ्या वाडे वस्ती करून राहू लागला। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, लहान बालकांसाठी अध्यापनासाठी उपयुक्त पद्धती कोणती? अध्ययनासाठी उपयुक्त पद्धती, अध्यापन नाही तर अध्ययनासाठी उपयुक्त पद्धती। अध्ययन म्हणजे शिकणे तर अध्यापन म्हणजे शिकवणे। तर या प्रश्नामध्ये अध्ययन म्हणजे शिकण्यासाठी, लहान मुलांना शिकण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त ठरते? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वाचणे व शिकणे, पर्याय क्रमांक 2 ऐकणे व शिकणे, पर्याय क्रमांक 3 खेळणे व शिकणे व पर्याय क्रमांक 4 आहे लिहिणे व शिकणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खेळणे व शिकणे।
लहान बालकांसाठी अध्ययनासाठी खेळणे व शिकणे ही शिक्षण पद्धती उपयुक्त आहेत. लहान बालके हे खेळाच्या माध्यमातून शिक्षण घेतात. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे किती असतो? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2.5 ते 6 वर्ष, पर्याय क्रमांक 2 5 ते 8 वर्ष, पर्याय क्रमांक 3 5 ते 10 वर्ष, पर्याय क्रमांक 4 3 ते 7 वर्ष. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2.5 ते 6 वर्ष हा पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे असतो. बालकाच्या विकासाच्या विविध अवस्था आहेत. त्या अवस्था विविध वयातून जातात. त्यामुळे बालकाच्या विकासावर या सर्व अवस्थांचा परिणाम होत असतो. बालकाच्या विकासामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण हे 2.5 ते 6 वर्ष या वयामध्ये घेतले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.